पहाटे 5 वाजता उठायचं, दुसऱ्याच्या मालकीच्या शेतात जाऊन नांगर धरायचा, स्वतःच्या रक्ताचं पाणी करून पीक उभं करायचं. हो ना. आणि जेव्हा पीक हातात येतं तेव्हा त्यातील मोठा वाटा मूळ मालकाच्या खिशात जातो. अगदी तेच. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या हेच चक्र चालू असतं. संध्याकाळी घरी परतताना ती जमीन आपली नाही हा विचार त्या शेतकऱ्याला आतून खात असतो. खरंच खूप विदारक परिस्थिती होती ती. पण मग अचानक एक असा कायदा येतो जो एका रात्रीत त्या जमीनदाराला बेदखल करतो आणि घाम गाळणाऱ्या त्या भाडेकरूला थेट त्या मातीचा मालक बनवतो. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. हां, आजचा हा व्हिडिओ शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिक या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच. वर्षानुवर्ष दुसऱ्याची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना रातोरात कायदेशीर मालक बनवणारा तो ऐतिहासिक कायदा कोणता, त्याची अंमलबजावणी कशी होते हे आपण आज पाहणार आहोत. आणि आजही जुन्या नोंदी शोधून आपण त्याचे फायदे कसे मिळवू शकतो यावरही आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमचा फायद्याचं बोलूयात. आजची ही चर्चा खरोखरच महाराष्ट्राच्या कृषी आणि महसूल इतिहासातील एका सुवर्ण पानावर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जमीनदारी पद्धत खूप प्रबळ होती. म्हणजे मालक शहरात आरामात राहायचे आणि शेतकरी कुळ म्हणून राबायचे, बरोबर? अगदी बरोबर. ही जी शोषणाची व्यवस्था होती ती मोडून काढण्यासाठी कसेल त्याची जमीन हे धोरण पुढे आलं. आणि या धोरणाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठीच महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा अस्तित्वात आला. हो, विशेषतः मराठवाडा प्रदेशाचा विचार केला तर तिथे हैदराबाद कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा 1950 लागू होता. बरं, या कायद्यात पुढे एक अत्यंत क्रांतिकारी बदल करण्यात आला जो कलम 38E म्हणून ओळखला जातो. याच कलमाला संजीवनी कायदा असंही म्हटलं जातं. आता बघा, कायद्याची अंमलबजावणी कशी होते हे समजून घेण्यासाठी आपण 3 साधे टप्पे पाहूया. सर्वात आधी कायद्याची तरतूद काय सांगते. काय सांगते तरतूद? तरतूद अशी आहे की या कलम 38E नुसार एका विशिष्ट अधिसूचित तारखेला जी व्यक्ती संरक्षित कुळ म्हणून जमीन कसत असेल तिच्याकडे त्या जमिनीचा मालकी हक्क आपोआप हस्तांतरित होतो. बापरे, याचा सोपा अर्थ असा होतो की शासनाने केवळ एका गॅझेटद्वारे आदेश काढला की आजपासून मूळ मालकाचा हक्क संपला. अगदी तेच. कालपर्यंत जो माणूस जमीनदाराच्या दयेवर जगत होता तो रातोरात स्वतःच्या जमिनीचा मालक झाला. म्हणजे शेतकऱ्याला कोणाचे उपकार घेण्याची गरज उरली नाही. पण यात काही ठराविक तारीख होती का? हो, इथे एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक बाब आहे. मराठवाडा विभागासाठी 1 फेब्रुवारी 1957 ही अधिसूचित तारीख निश्चित करण्यात आली होती. 1 फेब्रुवारी 1957 म्हणजे याच तारखेला ताबा असणं महत्त्वाचं होतं. हो, ज्या व्यक्तीचा या दिवशी त्या जमिनीवर संरक्षित कुळ म्हणून ताबा होता फक्त त्यालाच या कलम 38चा फायदा मिळाला. इथे मला वाटतं अनेकांची गल्लत होते. म्हणजे लोकांचा एक गैरसमज असतो की समजा एखादा शेतकरी सलग 5 किंवा 10 वर्ष जमीन कसत आहे तर तो लगेच मालक होतो का? नाही, हा खूप मोठा गैरसमज आहे. कोणीही उठून जमीन कसली आणि मालकी मागितली असं अजिबात होत नाही. मग त्यासाठी काय अटी आहेत? या कलमाचा फायदा मिळवण्यासाठी ती व्यक्ती महसूल दप्तरी संरक्षित कुळ असली पाहिजे आणि शासनाच्या अधिसूचनेनुसार तिची रीतसर नोंद असली पाहिजे. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण 1957च्या काळात हे इतकं सहजासहजी झालं नसेल. म्हणजे हे कागदावर कसं येतं, यासाठी कोणाकडे जावं लागतं? तिथेच तर कायद्याचं खरं सौंदर्य आहे. महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन कायद्याने कृषी जमीन न्यायाधिकरण म्हणजे ALTची स्थापना केली. ALT म्हणजे ॲग्रिकल्चरल लँड्स ट्रिब्युनल ना? हो, आणि या ALTचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार यांना विशेष न्यायिक अधिकार देण्यात आले. म्हणजे तहसीलदार हे एका न्यायाधीशाच्या भूमिकेत आले. पण ही मालकी हक्क मिळवण्याची प्रक्रिया कशी चालते? आपण याची एक चेकलिस्टच बघूया. बर. तहसीलदार जेव्हा ही कार्यवाही सुरू करतात तेव्हा ती मुख्यत्वे 4 टप्प्यांतून जाते. बर. पहिला टप्पा कोणता? पहिला टप्पा म्हणजे नोटीस आणि चौकशी. तहसीलदार मूळ मालक आणि कुळ या दोघांनाही अधिकृत नोटीस पाठवून सुनावणीसाठी बोलावतात. म्हणजे दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतात. अगदी बरोबर. कुळाचा 1 फेब्रुवारी 1957ला ताबा होता का हे तपासतात.
एकदा ते सिद्ध झालं की दुसरा टप्पा सुरू होतो. दुसरा टप्पा म्हणजे किंमत ठरवणं असेल. हो, खरेदी किंमत निश्चित करणे. आता कुळाला जमीन तर दिली, पण ती पूर्णपणे मोफत नाही दिली. मग ही किंमत बाजाराच्या भावाप्रमाणे असते का? नाही, इथेच मोठी गंमत आहे. ही किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे नसते, तर ती जमिनीच्या शेत साऱ्याच्या पटीत असते. अरे वा, म्हणजे एकदम नाममात्र रक्कम. हो ना, ती किंमत एवढी छोटी असते की एक गरीब कुळ ती सहज भरू शकेल. कायद्याचा उद्देश व्यापार नसून सामाजिक न्याय होता. खूपच छान. मग तिसरा टप्पा म्हणजे ही रक्कम भरणे. हो, तहसीलदार यांनी ठरवून दिलेली रक्कम कुळाने सरकारी खजिन्यात जमा करायची असते. आणि मग येतो चौथा आणि सर्वात महत्वाचा टप्पा. तो म्हणजे प्रमाणपत्र वाटप. अगदी बरोबर. रक्कम भरल्यावर कुळाला कलम 38 अन्वये मालकी हक्काचं अंतिम प्रमाणपत्र दिलं जातं, ज्यावर तहसीलदारांचा शिक्का असतो. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. बरं, मला सांगा, हे प्रमाणपत्र मिळाल्यावर सामान्य माणसाच्या सातबाऱ्यावर नेमकं काय जादूगार बदल होतो? सर्वात मोठा बदल म्हणजे सातबाऱ्याच्या कब्जेदार रकान्यातून मूळ जमीनदाराचं नाव कायमचं कमी होतं. आणि तिथे कुळाचं नाव मालक म्हणून येतं. होय, आणि यामुळे कायदेशीर संरक्षण तर मिळतंच, पण त्यांचं पूर्ण आर्थिक गणितही बदलतं. त्यांना पीक कर्ज किंवा इतर कर्ज देतात. म्हणजे हा कायदा फक्त जमीन देत नाही, तर प्रगतीची दारे उघडतो. पण इथे माझ्या मनात एक शंका येते. कोणती शंका? समजा एका शेतकऱ्याला हे प्रमाणपत्र मिळालं, म्हणजे एकदा हे प्रमाणपत्र मिळालं की ती जमीन उद्याच्या उद्या चढ्या भावाने कुणालाही विकता येते, बरोबर? नाही, हा पुन्हा एक खूप मोठा गैरसमज आहे समाजात, आणि यातून अनेकदा फसवणूकही होते. असं का? कारण कलम 38E अंतर्गत मिळालेली जमीन ही नवी शर्त प्रकारातील असते. नवी शर्त? म्हणजे जसं एखाद्या स्मार्टफोनला चाइल्ड लॉक लावलेलं असतं, अगदी तसंच काहीसं? अगदी अचूक उदाहरण. फोन तुमचाच असतो, पण तुम्ही तो परस्पर कोणालाही देऊ शकत नाही. तसंच ही जमीन कुळाच्या मालकीची झाली आहे, पण ती कुणालाही सहजासहजी विकता येत नाही. मग विकायचीच असेल तर काय करावं लागतं? तो बंधनकारक आहे. आणि परवानगी न घेता व्यवहार केला तर तो बेकायदेशीर ठरतो ना? हो, शासन अशी जमीन पुन्हा काढून घेऊ शकतं. ह्या नवी शर्त सोबतच कायद्याने अजून एक संतुलन साधलाय. ती म्हणजे कमाल मर्यादा किंवा सीलिंग लिमिट. म्हणजे कुळाकडे असलेल्या जमिनीचा एकूण क्षेत्र शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असू नये. अगदी बरोबर. एकाच व्यक्तीकडे अवाढव्य जमीन जमा होऊ नये म्हणून ही अट आहे. आता मला सांगा, अनेक सामान्य नागरिक आहेत ज्यांना वाटतं की त्यांच्या पूर्वजांनी कुळ म्हणून जमीन कसली होती. त्यांच्यासाठी आपला ॲक्शन प्लॅन काय असायला हवा? जर कोणाला असा संशय असेल तर त्यांनी सर्वात आधी 1950 ते 60 ह्या दशकातील जुने सातबारा आणि फेरफार उतारे तहसीलदार कार्यालयातून काढले पाहिजेत. आणि जर त्या जुन्या रेकॉर्डमध्ये संरक्षित कुळ म्हणून नोंद आढळली तर त्यांनी त्वरित तहसील कार्यालयात ALT विभागाशी संपर्क साधून कलम 38E प्रमाणे कार्यवाही सुरू करण्यासाठी अर्ज केला पाहिजे. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. म्हणजे आजच्या चर्चेत आपण कलम 38E, कुळाचं मालकात रूपांतर, तहसीलदारांची भूमिका आणि नवी शर्त या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर समजून घेतल्या. हो, आणि या चर्चेच्या शेवटी मी एकच विचार मांडू इच्छिते. कोणता विचार? आपण नेहमी नवीन जागा शोधतो, पण आपल्या पूर्वजांच्या जुन्या महसूल नोंदी एकदा तपासून पाहिल्या पाहिजेत, कारण तुमच्या नकळ तुमचा हक्क तिथे दडलेला असू शकतो. खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी कोणता विषय घ्यावासा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सुचवा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.